मॉर्निंग. गुड मॉर्निंग. दादा तुम्ही? थांबा, मी राधिकाला सांगते तुम्ही आलाय. थांब थांब थांब, ती आहे ना? हो आहे, केबिन मध्ये आहे. थांब, मी जाऊन तिला सरप्राईज देतो. बरं चालेल. ऑफिस मस्त आहे का तुमचं? थँक्यू. चल येतो मी. हो. बाले, तुला असं खुर्चीत बसलेलं पाहून किती छान वाटतंय. एकदम मॅडम साहेबा. मे आय कमिंग? येस. दादा. बाले, दादा. अरे दिस इज फॉर यू. थँक्यू. दादा किती वाट बघत होती तुझी. म्हटलं आज येशील, उद्या येशील. आज आलास फायनली. खरंच खूप बरं वाटून राहिलं मला. या दिसून राहिलीस तू बाले. आणि त्या खुर्चीत बसून काम करत होतीस ना, तेव्हा तर एकदम भारी. क्या बात है. दादा बस तरी. बस. दादा तू आलास, खरंच खूप छान वाटून राहिलं बघ. अगं सरळ इकडे निघून आलो मी. घरी पण नाही गेलो अजून. म्हटलं आधी माझ्या बालीचं ऑफिस मला बघायचंय. बाले, इतका आनंद झाला ना मला हे सगळं बघून. मी स्वप्नातही हा विचार केला नव्हता, कधीच नाही बाले. बाले, गुरुने तुला फसवल्यानंतर तू पहिल्यांदा माझ्या घरी आली होतीस ना, तेव्हा मी खूप खचून गेलो होतो आतून. मी वरवर तुला धीर देत होतो ग, पण आतून पूर्ण कोसळलो होतो मी. म्हटलं आता संपलं सगळं. माझी बाली उद्ध्वस्त झाली. तिचा आत्मविश्वास कमी होणार. अथर्वचं काय होणार. 1 ना 2,000 चिंता. पण आज तू माझ्या सगळ्या शंका खोट्या ठरवल्यास. किती जिद्दीनं उभी राहिलीस. धीरानं हे सगळं उभं केलंस तू. आज मी अभिमानानं सगळ्या जगाला ओरडून सांगेन, बघा माझी बाली, माझी बहीण एका मोठ्या उद्योगाची मालकीण आहे. आणि हे सगळं तिनं शून्यातून उभं केलंय. दादा बास बास, किती कौतुक करशील माझं. अगं हे कौतुक काहीच नाही. अजून खूप कौतुक करायला पाहिजे तुझं बाले. अगं काल परवापर्यंत आपण रस्त्यावर मसाले विकत फिरत होतो ग. आज तू राधिका मसाल्याची मालकीण आहेस. हे खायचं काम नाही बाले, हे सोपं नाही. बाले, आज आई बाबा असते तर किती खुश झाले असते ग. म्हणाले असते, बघा माझी पोरगी पोरापेक्षा कमी नाही. लोक वंशाच्या दिव्यासाठी रडतात, पण एखाद्या मुलीनं जर मनात आणलं ना, काहीही करू शकते, काहीही. नाहीतर हा पोट्टा अजून स्ट्रगल करतोय. दादा बास, आता तुझं स्ट्रगल संपलंय. आता ना तू तुझं काम तर करायचंच, शिवाय राधिका मसाले बरोबर ही काम करायचं. राधिका मसाले उभं करण्यात तुझा महत्वाचा वाटा आहे. तू नसतास तर मला कुठून धीर आला असता. बस बाले, आता माझं कौतुक पुरे. आजचा दिवस तुझा आहे, तो आपण सेलिब्रेट करायचा आहे. बाले, तू रात्री लवकर घरी ये, आपण सेलिब्रेट करूया. आणि तुला एक आनंदाची बातमी ही द्यायची मला. काय? नाही, ते घरी आल्यावर. ए दादा, आलास काय चाललास काय? चहा तरी घेऊन जा. नाही नाही, ते सगळं नंतर बघू. तू तुझं काम कर, येतो मी. चल. ठीक आहे दादा, मी येते लवकर घरी. सुटली नाही ना शाळा अजून? नाही. हाय. हॅलो, तुम्ही मिस्टर रेवती राईट? सुबोध गुप्ते. आणि मी चुकत नसेल तर तुम्ही सौमित्र. सौमित्र. सौमित्र मी आडनाव नाही लावत. ओके.
काय आनंदमुळे मला तुमच्या सगळ्यांबद्दल नीट माहिती आहे. आता मी राधाच्याच ऑफिसला होतो. ती राधा हा तुम्ही 24वे आहात हा प्रश्न पडलेला आहे. मी राधिकालाच राधा म्हणतो कॉलेजला असल्यापासून. सो मी तिच्याच ऑफिसला होतो. तीच येणार होती खरं तर अथर्वला आणायला, पण तिला अचानक काहीतरी काम निघालं म्हणून मी आलो. अरे मग वहिनींनी मला सांगितलं असतं तर मी घेऊन आलो असतो त्यांना. बरं झालं नाही सांगितलं. म्हणजे म्हणजे माझा मदत करण्याचा चान्स गेला असता ना. हा मैत्री आहे आमची, खूप जुनी मैत्री आहे राधा आणि माझी. त्यामुळे मैत्रीत काय सगळा हक्क वगैरे आलाच ना. पण खरं सांगू का, म्हणजे राधाला भेटलो, आनंदला भेटलो, गुरुला भेटलो, तेव्हापासून असा कॉलेजच्या आठवणी निघाल्या सगळ्या. एकदम नॉस्टॅल्जिक झालोय मी. नाही, खरंच असंच होतं. जुने मित्र भेटले ना की मग जुने आठवणी आणि मग भरपूर गप्पा. हो खरंय, हो खरंय. आणि राधा राधाने किती छान प्रोग्रेस केली हो. हो नाही, वहिनी ग्रेटच. खरंच राधा खूप ग्रेट आहे. by the way, अरे कसा गेला पेपर? सुपर चालले. अरे वा, मग काही खरं नाही. आणि तुला रे? एकदम मजा आहे. ए, कोण आलंय पाहिलं का तुला घ्यायला? सौमित्र काका. हो. आई का नाही आली? अरे आईला काम होतं ऑफिस मध्ये. हा अरे म्हणून मी आलो. तू शहाणा बाळ आहेस की नाही? हो. हा मग तुला जर आईने विचारलं असतं की मी तुला न्यायला येऊ का मी काम करू, तर तू काय उत्तर दिलं असतंस? काम कर. गुड, म्हणून मी आलो. आईला खूप काम होते ना, आम्ही दोघं झाडं खालाल. अरे पण आता मी पण आलोय ना तुमच्या गँग मध्ये. हा तू आहे, आपली लिटिल प्रिन्सेस नेहा आहे. अरे आपल्या तिघांची पार्टी आहे, 3 गँग. काय माझे बाबा पण, माझे भाई पण. बरं 5. अजून कोण? काका मामा आहेत काय? 6 7 8. टाळी दे. अरे काय उकाडा आहे. कधी एकदा पाऊस पडतो असं झालंय. हा. अरे उकाडा जास्त असतो तेव्हाच भरपूर पाऊस पडतो. अहो आता अथर्वला शिकवता तसं मला नका शिकवू ना. उकाडा असतो, उन्हाळा असतो, मग पाण्याची वाफ होते, वाफेचा ढग होतो. नाही, मला माहितीये ते सगळं. फक्त उन्हाळा सहन होत नाही एवढंच सांगते मी तुम्हाला. अरे बरोबर आहे, त्या मसाल्याच्या दुकानात असतेस ना तू. आणि तो मसाला असा उधळला की त्रास होतोच ग. त्याचं काही नाही हो एवढं. आम्हा बायकांना सवय असते त्याची. बरं आता हे बघ, चहा ठेवलाय. त्याच्या आधी तुला आवडतात म्हणून हे पोहे केलेत तुझ्यासाठी. काय असायला काय आलो? अरे एवढ्या मेहनतीने बनवले मी पोहे आणि हसतेस काय तू? हो म्हणूनच हसले मी. केलं काय त्याची कदरच नाही. अहो कदर नाही कशी आहे ना कदर. ही बघते तुम्ही सगळं किती करताय ते. म्हणजे अगदी समिधाच्या आजारपणापासून बघते. तिच्यासाठी बटाट्याची भाजी काय, सूप काय, भजी काय. समिधाची गोष्ट वेगळी आहे ग. ती आपली सून असली तरी लेक आहे आपली ती. मग तिचं कौतुक करायला नको? तर व्हायलाच हवं. काय कसे झालेत? मस्त. हाताला चवत आहे माझ्या. तू खा, मी चहा घेऊन येतो. नाही तुम्ही बसा, मी करते चहा. नाही, तू आता काही करायचं नाही. अहो आता मी तुझी सतत सेवा करणार आहे, लक्षात ठेव. असं आहे तर. रोज तुला नवीन नवीन पदार्थ देणार आहे, घाबरू नकोस. ठीक आहे. हा घ्या गरमागरम चहा सुपरवायझर मॅडम. बाई सुपरवायझर मॅडम का एकदम. तू राधिके मसाल्यावर जरा देखरेख करत असेल ना, म्हणून सुपरवायझर मॅडम. बोल, काय बोलत होतीस? खरंच कितीतरी बायका दिवसभर बाहेर काम करतात, राबतात, पण घरी आल्यावर आयतं पाणी काही कोणी देत नाही त्यांना. घरी आल्यावरही स्वतःच पाणी घ्यायचं, स्वतःच राबायचं. हे दिवसभर बाहेर आणि घरी आलं की घरी राबायचं. बऱ्याच पुरुषांना वाटतं आपल्या बायकोनं आपली सतत सेवा करावी, पण तिलाही काही भावभावना असतात, याची जाणीव कित्येक लोकांना नसते. मला तर असं वाटतं पुढच्या पिढीनं हा खरं तर पायंडा पाडला पाहिजे. काय स्त्री पुरुष समानता आहे असं आपण म्हणतो ना, बस तसं वागून दाखवा. कसं आहे, नवरा बायको दोघांनी एकमेकांना सांभाळलं पाहिजे. पण राधिकाकडे पाहिलं ना, ती फार वाईट वाटतं, अस्वस्थ होतं मन. तिच्याच नशिबात अशा गोष्टी काय याव्यात? मला सांग, आता जे झालं ते बदलता येणार आहे का? आहे ते स्वीकारून पुढे जायचं. आणि मला सांग, आता जे काही चाललंय ते वाईट चाललंय का? ज्याचं काम जोरात चालू आहे ना,
आणि मी तुला खात्रीने सांगतो याच्या पुढेही ते जोरातच चालणार. अरे मला सांग, मग किरकोळ या असल्या गोष्टींकडे बघायला तिला वेळ आहे का? तसंच होऊ दे. खरंच या मसाले कुटणाऱ्या बायका आहेत ना, त्या सुद्धा दिवसभर किती मेहनत करतात अहो. आणि सोपं नाही हा मसाल्यात तिकटात असं दिवसभर काम करणं. अगं कुठलंही काम सोपं नसतंच. ते म्हणतात ना, जावे ज्याच्या ओशा तेव्हा कळे. आणि आज राधिकेनं कसं आहे, त्या सगळ्या बायकांना धरून ठेवलेलं आहे आणि म्हणून किती मदत होते त्यांची तिला. आणि शेवटी त्या बायकांना पण रोजगार मिळतोच ना. हो, ती कमळा सांगत होती, राधिकाचं काम सुरू झाल्यापासून या सगळ्या बायकांच्या घरी रोज तूल पेटते. खूप खूप प्रेमाने बोलत होत्या हो तिच्याबद्दल. नाही तशा घाबरतात पण राधिकाला, पण आदरही खूप वाटतो तिच्याबद्दल. आणि नाही असणारच. शेवटी कसं आहे, जो करतो त्यालाच लोक महत्व देतात. जो काही करतच नाही त्याला कोण विचारणार? हे समोरची ईशा आणि शनिया एवढ्या धडधाकट पोरी आहे, काही कामाच्या नाहीत, काही काम करत नाहीत. ते शन्याचं नाव घेऊ नका हो, माझं ना डोकं फिरतं तिचं नाव ऐकलं की. मी हा बॉल तुझ्याकडे फेकतो, पण त्याच्या पहिले तू मला टेबल बोलून दाखव. कुठला टेबल? टूचा. 2 1 2 2 2 4 2 6 6. आता हा बॉल मी तेव्हा दिला आणि तेव्हा तू मला स्पेलिंग बोलून दाखवला. विच स्पेलिंग? एनिमल्स. येस. माना घ्यायचा गेम. मी पोयम लिहितो. अरे काय चाललंय तुमचं? लागलं ना मला. अभ्यासाला बसवलं होतं ना, खेळताय कसले? खेळत खेळत अभ्यास करत होतो. खेळत खेळत अभ्यास करतात? तुला ना रट्टे द्यायला हवेत 2, म्हणजे कळेल. अथर्वा पळू नको, थांब. अथर्वा, तुला ना रट्टे द्यायला हवेत 2 जरा. अथर्वा. ए तुझ्या काय अथर्वा काय? चल आता ते अभ्यासाला. हे बघ, ते मी बघते, तू आधी अभ्यासाला चल. सारख्या भावाचा पुळका नको यायला. अथर्व काय झालं बाबा? हा उठ उठ, रडू नका रडू नका. कुठं लागलं? आपण नानाजींकडे जाऊया आणि औषध लावूया. हा रडायचं नाही. या महामाईला आता शांतपणा शिकवते, तिचा बाहेरच काढते शांतपणा. मोठी आली हे नानाजी. नानीजी, अरे काय झालं रे? रडतोस कशाला बाळा? वहिनीने ढकललंय त्याला. हा? हा म्हणजे अथर्वा, तुला ना रट्टे द्यायला हवेत 2 जरा. त्याची हिंमत कशी झाली अथर्वाला असं लाथाडायची? अरे ढकलून दिलं म्हणजे काय? ते लहान मुलं आहे, एवढं सुद्धा भान राहिलं ना त्या बाईला. अहो, तुम्ही शांत राहा ना जरा. काय काय शांत कसा होऊ? त्याला काय झालं असतं म्हणजे? कुठं काय आपटून डोक्याला खोक पडली असती, जन्माचं दुखणं त्याच्या मागे लागलं असतं. मुलांना किती आणि कसं ओरडायचं याला काहीतरी मर्यादा असतात. हो, पण राधिकाला येऊ दे ना, आपण राधिकाला सांगूया, ती बोलेल चित्राशी. बिलकुल नाही. हे बघा, आता आपल्यामुळे त्यांच्या घरात आणखी भांडणं नको. राधिकाला येऊ दे, आपण सगळं तिला सांगूया. शेवटी किती झालं तरी चित्रा इथे राधिकाच्याकडे राहते ना, तिलाच बोलू दे, तिलाच ठरवू दे काय करायचं ते. आपण त्याच्यात नको पडूया. ये बाळा, तू बस इथे. कुठे लागलंय दाखव मला. आपण छान औषध लावूया, त्याला स्प्रे मारूया. हा, मी आत्ता घेऊन आले. हा, रडू नको. नाही नाही, येऊ दे त्या राधिकेला. चित्राला चांगला फैलावर घ्यायला सांगतो बघ. सर्व काय नानाजी? हा भाव हाय, वहिनी हाय म्हणून ठेवून घेतलाय ताईने. बघा कशी वागतायत ती. दया दाखवण्याची सुद्धा एक मर्यादा असते. अति दया दाखवली ना की असं होतं. एक लक्षात ठेव, जर अथर्वला कोण काही बोललं ना, सहन नाही करणार मी. हाय ग बच्चा, पाणी.
राधिका, ऐक ना, तुला बरं वाटत असेल तर मूवीला जाऊया का? नाही नको. अरे चल, मूवी बघून बरं वाटेल तुला. हो का बच्चा, मूवीला वगैरे जायचं नाही मला. ऐक, सिरियसली मस्त मूवी चालले, तुला खरंच छान वाटेल. तू चल नाही माझ्यासोबत. जायचंय मला. मला दमायला होतं. ऑफिसमध्ये दिवसभर काम केल्यानंतर मूवी बघण्याचा माझा मूडही नसतो आणि इंटरेस्टही नसतो मला. पण तुला काय सतत बाहेर जायचं असतं? नाही जायचं मला कुठे बाहेर. मला आराम करायचा, जरा बसू दे ना. तुला वाटतं एवढं तर ईशा बरोबर जा ना, मला जरा आराम करू दे. ओके फाईन, चिल, कूल डाऊन यार. ओरडू नकोस उगाच. मला माहितीये त्या राधिकामुळे टेन्शन आलंय तुला, बट अगं राधिकाचं काय? अथर्व पण नाही दिसत आहे आज दिवसभर. ती आज एक्झाम होती, पहिला पेपर होता, काय कसा गेला काही कळतही नाही. त्याच्या एक्झामचं एवढं काय टेन्शन घेतो? लहान येतो, काय एवढं असेल त्याच्या एक्झाम मध्ये? मी तर कॉलेजच्या एक्झामचं पण टेन्शन नाही घ्यायचं. अगं आता खूप बदललंय शनाया, पहिल्यासारखं नाही राहिलं आता. अथर्व काय, त्याच्याहून लहान मुलांच्या सुद्धा एक्झाम्स असतात आणि खूप टफ असतात. कॉम्पिटिशनच एवढी टफ झाली नाही का, एकेका मार्कासाठी मुलांना किती स्ट्रगल करावं लागतो आपल्याला कल्पनाही नाही. आपल्या वेळेसचं वेगळं होतं ग. हे एक मिनिट, आपल्या वेळेचं नाही, तुझ्या वेळेचं. आपल्या जनरेशन गॅप आहे, माहितीये ना? काहीतरी बोर बोलत असतो. ठीक आहे, नाही आता बोरच वाटणार ना मी. अजून काय काय वाटतं सांगून टाक ना सगळं. नाही, माझं वय झाल्यासारखं वाटतंय, मी अंकल टाईप्स वाटतो, माझे केसही पांढरे वाटतात, मग आता मग काय ढेरी पण सुटायला लागलीये आणि व्यायामही नाही करत. नाही, सगळं सांग ना. एवढेच प्रॉब्लेम आहेत ना, मग एक काम कर ना, कोणीतरी दुसरा शोध तू, हा, जो एकदम परफेक्ट आहे, तुला एकदम करेक्ट वाटेल असं. आणि त्याला विचारते, करतोस का मला प्रपोज बाबा? मग जा त्याच्या बरोबरच. मला मग कशाला तू हे करून बसतेस ना? चिल चिल, मी असंच बोलत होते. नो, आय लव्ह यू अ लॉट. ते तू मॉन्स्टरच्या एक्झामचं टेन्शन घेत होता, त्यामुळे मला असं झालं की ठीक आहे ना, तू कसाही असला तरी आवडतो मला. कसंही आय मीन, आहेस तसा मस्त आहेस तू. मी पण सॉरी, मला भूक लागली यार, म्हणून होत असेल बरं, कदाचित. मी मागू का काहीतरी? परत बाहेर. ओके फाईन, मी वहिनीला सांगते काहीतरी करायला. एक सेकंड ना. वहिनी, वहिनी, वहिनी बाहेर आहे का लवकर? अगं, काय आहे? किती हाका मारतेस का? ऐक ना, हा, आमच्या दोघांसाठी जरा व्हेज सँडविच करशील? नॉर्मल आपलं सँडविच. हा, व्हेज सँडविच. हो करते. बघितलंय, माझं सगळं ऐकते, मला कसलंच टेन्शन नाहीये. बरं, मी फ्रेश होते, पण तू ओके? ओके, कुंकर घालूया. नानाजी, इतक्या तातडीने काऊन बोलून घेतलं? राधिका, मला तुला चित्राबद्दल काहीतरी बोलायचंय तुझ्याशी. काय झालं? मगाशी बकुळा अथर्वला इथे घेऊन आली आणि मला हे अजिबात आवडलेलं नाही. राधिका, बघ बघ, त्याचा हात दुखतोय. बघते नानाजी. अथर्व, अथर्व, बघू बरं, बघू कुठे लागले. इथे लागलंय का? अरे बापरे, दुखतंय का खूप? हो, आपण मामीला रागवूया. हा, काळजी करू नकोस. फक्त तू येशील म्हणून यांना थांबवलं होतं, नाहीतर केव्हाच जायला निघाले होते चित्राकडे. नाही, मी आत्ताही जाऊ शकतो, पण कसं आहे, तुझ्या घरची बाब आहे, त्यामुळे तूच त्या चित्राला खडसाव चांगला. ऐका, हात दुखताय. दुखतोय? बघ बघ, पाहिलंस, मुका मार लागलाय त्याला. हात दुखतोय त्याचा. उद्या काही कमी जास्त झालं तर? हे बघ राधिके, चित्राचं वागणं मला अजिबात पटलेलं नाही. नाही, इतके दिवस मी दुर्लक्ष केलं, पण आता अति होतंय हे. आणि हे बघ राधिके, काय करायचं हे मी तुला सांगायला नको. नानीजी, अथर्वला जरा इथेच ठेवते, मी आलेच. थांबा नानीजींपाशी. पण आता औषध लावलं ना, बरं होणार. नानाजी, मी आत्ता बोलते चित्राला. काय तो सोक्षमोक्ष आत्ताच होऊन जाऊ दे. नाही, मला कोणी काहीही बोललं तरी मी सहन करेन, पण अथर्वला कोणी काही बोलता कामा नये. मी आत्ताच बोलते तिच्याशी.